आज आपण डिस्कस करणार आहोत टाइप्स ऑफ पॉलिनेशन. पॉलिनेशनचे जे टाइप्स आहे ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे दिलेले आहेत ते आपण आज डिस्कस करूया. इथे पहिला जो टाइप आहे तो आहे ऑटोगॅमी. नंबर 2 जिऑटोनोगॅमी and number 3 झिनोगॅमी. झिनोगॅमीला आउटब्रीडिंग असं देखील म्हणतात. तर हे 3 टाइप्स आहे पॉलिनेशनचे, ते आपण डिस्कस करू. याच्यामध्ये मी एक्झाम्पल लिहून घेते. ऑटोगॅमीचं एक्झाम्पल आहे पी. जिऑटोनोगॅमीचं एक्झाम्पल आहे कुकुरबिटा, कुकुरबिटा मॅक्झिमा. कुकुरबिटा मॅक्झिमा म्हणजे कोहळं. पी सगळ्यांनाच माहिती आहे, वाटाणा. आणि झिनोगॅमीचं एक्झाम्पल आहे पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे, पपया. पपयामध्ये होते झिनोगॅमी. तर पॉलिनेशनचे 3 टाइप्स आहे, ऑटोगॅमी, जिऑटोनोगॅमी, झिनोगॅमी. झिनोगॅमीलाच काय म्हणायचं, झिनोगॅमीला आउटब्रीडिंग असं देखील म्हणतात. तर आपण एक एक डिस्कस करू. सगळ्यात पहिला जो टाइप आहे तो आहे ऑटोगॅमी. ऑटोगॅमी म्हणजे काय, इथे डेफिनेशन लिहिते आहे ऑटोगॅमीची. ऑटोगॅमी म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स, transfer of pollen grains from anther to stigma of same flower. This is the definition of autogamy. Transfer of pollen grains from anther to stigma of same flower is called as autogamy. म्हणजे त्याच फुलामधले पोलन ग्रेन्स त्याच फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट होत असतील तर त्याला म्हणतात ऑटोगॅमी, दॅट इज सेल्फ पॉलिनेशन. सो ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर इज कॉल्ड ॲज ऑटोगॅमी. किंवा आपण असं म्हणू शकतो की इन बायसेक्शुअल फ्लावर pollination takes place by its own pollen grains. In bisexual flower pollination takes place by its own pollen grains किंवा bisexual flower pollinated by its own pollen grain. म्हणजे बायसेक्शुअल फ्लावर जे आहे ते स्वतःच्याच पोलन ग्रेन्सनी पॉलिनेट होत असेल, स्वतःच्याच पोलन ग्रेन्सनी त्याच्यामध्ये पॉलिनेशन होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज ऑटोगॅमी. आणि असं कोणत्या प्लांटमध्ये होतं पीमध्ये. यामध्ये ऑफस्प्रिंग्स जे आहे, ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल. ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू पेरेंट्स. ऑफस्प्रिंग्स जे आहे जेनेटिकली आयडेंटिकल असतात पेरेंट्सला. पेरेंट्स आणि ऑफस्प्रिंग सारखेच, त्यांचे जीन्स सारखेच, कारण की त्याच फुलामधले पोलन ग्रेन्स त्याच फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट होत आहेत. नंबर 2 आहे जिऑटोनोगॅमी. जिऑटोनोगॅमी म्हणजे, जिऑटोनोगॅमीची डेफिनेशन इथे लिहूया. जिऑटोनोगॅमीमध्ये ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स, transfer of pollen grains from anther to stigma of different flower, anther to stigma of different flower
produced on same plant. Transfer of pollen grains from anther to stigma of different flower produced on same plant. एकाच झाडाला लागलेल्या अनेक फुलांमध्ये झालेलं हे पॉलिनेशन आहे. म्हणजे एकाच झाडाला लागलेल्या एका फुलामधून पोलन ग्रेन्स त्याच झाडाला लागलेल्या दुसऱ्या फुलावर डिपॉझिट होत असतील तर याला म्हणायचं जिओटोनोगॅमी. काय म्हणायचं याला? जिओटोनोगॅमी. जिओटोनोगॅमीचं एक्झाम्पल आहे कुकुरबिटा मॅक्झिमा. कुकुरबिटा मॅक्झिमा म्हणजे कोहळं. कोहळ्याच्या झाडामध्ये कोहळ्याचा वेल असतो. कोहळ्याच्या वेलामध्ये हे असं होतं, वेलाला अनेक फुलं लागतात. त्याच वेलावर एका फुलामधले पोलन ग्रेन दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट होतात. दॅट इज कॉल्ड ॲज जिओटोनोगॅमी. जिओटोनोगॅमीमध्ये काही पॉईंट्स आहेत, ते महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, तर ते आपण जरा खाली डिस्कस करूया. झिनोगॅमीला आपण नंतर तिकडे जागा आहे तर झिनोगॅमी आपण तिकडे लिहू नंतर. जिओटोनोगॅमीचं काय आहे की इट इज functionally similar to cross pollination. It is functionally similar to cross pollination because external agencies are involved. External agencies are involved. मी तुम्हाला समजून सांगते, दिसत असेलच तुम्हाला, खाली जरी ही ओळ गेली तरी नसेल दिसत तर जरा सांगून द्याल मला. जिओटोनोगॅमीमध्ये तुम्हाला मी डेफिनेशनचा अर्थ सांगितला. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर बट प्रोड्यूस्ड ऑन सेम प्लांट. एकाच झाडाला लागलेल्या दोन फुलांमध्ये किंवा एकाच झाडाला लागलेल्या दोन फुलांपैकी एका फुलामधले पोलन ग्रेन्स दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट होत असतील तर त्याला म्हणतात जिओटोनोगॅमी. पण जिओटोनोगॅमी हे फंक्शनली क्रॉस पॉलिनेशन सारखंच आहे. कारण की जसं क्रॉस पॉलिनेशनमध्ये एका झाडाच्या एका फुलामधील पोलन ग्रेन्स दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट होतात, तर यासाठी एजंट्स लागतात, अबायोटिक एजंट्स किंवा बायोटिक एजंट्स. जिओटोनोगॅमीमध्ये एका फुलामधले पोलन ग्रेन्स दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट करण्यासाठी सुद्धा एक्सटर्नल एजन्सीज लागणार आहे. म्हणजे याच्यामध्ये एक्सटर्नल एजन्सीज इन्वॉल्ड आहेत. जसं याच्यामध्ये विंड, वॉटर, इन्सेक्ट, बर्ड्स, स्नेल्स, बॅट्स एटसेट्रा कुठल्याही तरी एजन्सीच्या द्वारे ते जे पोलन ग्रेन्स आहे एका फुलामधले पोलन ग्रेन्स दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर व्हावे लागतील. तर म्हणून फंक्शनली इट इज सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन. पण जरी ते फंक्शनली क्रॉस पॉलिनेशनला सिमिलर असलं तरी इट इज सिमिलर टू autogamy because pollen grains come from same plant. हे फंक्शनली क्रॉस पॉलिनेशन सारखं आहे कारण याच्यामध्ये एजन्सीज इन्वॉल्ड आहेत. पण तसं बघितलं तर हे ऑटोगॅमी सारखंच आहे. जसं ऑटोगॅमीमध्ये काय होतं की त्याच फुलामधले पोलन ग्रेन्स त्याच फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट होतात. जिओटोनोगॅमीमध्ये काय होतं की पोलन ग्रेन्स एका फुलामधले पोलन ग्रेन्स दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट होतात पण सेम प्लांट. पण काय म्हटलं मी तुम्हाला, सेम प्लांट म्हणजे पोलन ग्रेन्स जे आहे ते दुसऱ्या प्लांटमधून आलेले नाही आहेत, पोलन ग्रेन्स त्याच प्लांट्सचे आहे.
म्हणून हे ऑटोगॅमी सारखं आहे. सो इट इज सिमिलर टू ऑटोगॅमी बिकॉज पोलन ग्रेन्स कम फ्रॉम सेम प्लांट. आणि हे जे जिऑटोनोगॅमी आहे, जिऑटोनोगॅमीमुळे व्हॅरिएशन येत नाही. इट डज नॉट रिझल्ट्स इन व्हॅरिएशन. म्हणजे जिऑटोनोगॅमीनी ऑफस्प्रिंग तयार होत असतील तर त्या ऑफस्प्रिंगमध्ये कुठलंही व्हॅरिएशन नसतं. व्हॅरिएशन का नसतं? कारण की जे पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्स सेम प्लांटचे आहे. जसं ॲटोगॅमीनी जेनेटिकली आयडेंटिकल्स आहे ऑफस्प्रिंग्स, तसंच जिऑटोनोगॅमीनी तयार झालेले जे ऑफस्प्रिंग्स आहे ते सुद्धा जेनेटिकली आयडेंटिकल्स आहे. टू पॅरेंट्स, यामध्ये कुठलंही व्हॅरिएशन आपल्याला मिळणार नाही. म्हणजे हे सुद्धा काय आहे, एक प्रकारे सेल्फ पॉलिनेशनच आहे. यामध्ये जो तिसरा टाईप आहे तो आहे झिनोगॅमी. ऑटोगॅमी झाला नंबर 1, नंबर 2 जिऑटोनोगॅमी, अँड नंबर 3 जो आहे तो आहे झिनोगॅमी. झिनोगॅमी आपण आता स्टार्ट करू. तर झिनोगॅमीसाठी तुम्हाला हे लिहायचं असेल तर लिहून घ्या, पण आता लिहायला भरपूर वेळ लागतो. तर तुम्ही याला एक काम करा, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. म्हणजे मी हे मोडते आहे आणि इथे झिनोगॅमी लिहिते आहे, कारण जागा मग तिकडे तुम्हाला दिसणार नाही तिकडे लिहिलं तर. इथे आपण स्टार्ट करूया झिनोगॅमी. झिनोगॅमीचं डिस्क्रिप्शनही थोडं मोठं आहे. झिनोगॅमीला काय म्हटलं आपण? आउटब्रीडिंग. झिनोगॅमी म्हणजेच क्रॉस पॉलिनेशन. यामध्ये झिनोगॅमीमध्ये ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स from anther to stigma of different flower produced on different plants of same species. क्रॉस पॉलिनेशन आहे झिनोगॅमी म्हणजे. यामध्ये एका फुलामधले पोलन ग्रेन्स दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट होतात, पण ही दोनही फुलं वेगवेगळ्या झाडांना लागलेली असतात, परंतु दोनही झाडं एकाच स्पेसीजला बिलॉंग करतात, म्हणजे एकाच स्पेसीजची असतात. एका पपईच्या झाडाच्या फुलामधले पोलन ग्रेन्स दुसऱ्या पपईच्या झाडाच्या फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट होत असेल तर आपण याला म्हणू झिनोगॅमी. दोनही पपईची झाडं ही सेम स्पेसीजची असतील तर याची डेफिनेशन किती सोपी आहे. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स from anther to stigma of different flower, but that two flowers should be produced on different plants of same species. दोन प्लांट्स आहेत, ज्या दोन प्लांट्समध्ये पॉलिनेशन होत आहे त्याला झिनोगॅमी म्हणतात, पण ते जे दोन्ही प्लांट्स आहेत ते सेम स्पेसीजचे असायला हवेत. मी तुम्हाला याचं एक्झाम्पल सांगते. याचं एक्झाम्पल आहे पपया. पपयाचं जे प्लांट असतं, पपयाच्या प्लांटमध्ये हे क्रॉस पॉलिनेशन होतं. क्रॉस पॉलिनेशनचे बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते इथे घेऊ. आपण जिऑटोनोगॅमीला आता मोडून टाकते मी याला. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे झिनोगॅमीला गरज असते एजन्सीची. सो
आपण इथे लिहूया की झिनोगॅमी म्हणजेच आउटब्रीडिंग, हे जे झिनोगॅमी आहे, झिनोगॅमी इन्व्हॉल्व्ड एजन्सीज. एका झाडामधल्या एका झाडावरच्या एका फुलामधले पोलन ग्रेन्स दुसऱ्या झाडावरच्या दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट आपोआप होणार नाहीत, तर त्याला एजन्सीची गरज आहे. विंड, वॉटर, इन्सेक्ट्स, बर्ड्स, बॅट्स किंवा स्नेल्स एजंट्सच्याद्वारे किंवा एजन्सीच्याद्वारे या प्लांटमध्ये पॉलिनेशन होणार. तर जेवढेही सीड प्लांट्स किंवा सीड प्लांट्स म्हणू आपण, फायबर प्लांट्स म्हणू आपण, सीड प्लांट्स, फायबर प्लांट्स डिपेंड ऑन एजन्सीज फॉर देअर पॉलिनेशन. म्हणजे खूप सारे जे सीड प्लांट्स आहेत, फायबर प्लांट्स आहेत, ते त्यांच्या पॉलिनेशनसाठी कुणावर अवलंबून आहे? एजन्सीजवर अवलंबून आहे. एजन्सीज जर त्यांच्या फुलांपर्यंत आल्या तर त्यांच्या फुलांमधले पोलन ग्रेन्स दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट करायला घेऊन जातील. मग पॉलिनेशन झालं तर फर्टिलायझेशन होईल, आणि फर्टिलायझेशन झालं तर सीड डेव्हलप होईल. म्हणजे सीड प्लांट्स आहे किंवा फायबर प्लांट्स आहे, फायबर प्लांट्स म्हणजे कॉटन वगैरे, हे सगळे जे प्लांट्स आहे हे कशावरती डिपेंड आहे त्यांच्या पॉलिनेशनसाठी? तर एक्सटर्नल एजन्सीजवर. तर अशा प्रकारे आपण आता जे टाईप्स ऑफ पॉलिनेशन होतं तो पार्ट आपण संपवलेला आहे. 3 प्रकारचे मी तुम्हाला सांगितलं आहे, ऑटोगॅमी, झिनोगॅमी आणि जिऑटोनोगॅमी. याच्यावरती MCQ येऊ शकतो, मॅच द पेअर्स येऊ शकतात. क्वेश्चन अशा प्रकारचा याच्यावर तयार होऊ शकतो, जसं आता ऑटोगॅमी आहे आणि दुसरं जिऑटोनोगॅमी आहे. ऑटोगॅमीचं एक्झाम्पल काय आहे? पी. झिनोगॅमीचं एक्झाम्पल आहे कुकुरबिटा मॅक्झिमा. अशा प्रकारे नोट्सच्या फॉर्ममध्ये लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये. मनस्वी, किती उशिरा आलीस बेटा तू? नेक्स्ट टॉपिक. नेक्स्ट टॉपिक आहे आपला एजन्सीज ऑफ पॉलिनेशन. एजन्सीज ऑफ पॉलिनेशन हा एक नेक्स्ट टॉपिक आहे. टाइप्स ऑफ पॉलिनेशन हा आपला संपलेला आहे. एजन्सीज ऑफ पॉलिनेशनमध्ये 2 प्रकारच्या एजन्सीज असतात. अबायोटिक अँड बायोटिक. एबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग अँड बायोटिक म्हणजे लिव्हिंग. एबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंग एजन्सीज मध्ये येतात विंड अँड वॉटर. आणि लिव्हिंग एजन्सीजमध्ये म्हणजे बायोटिक एजन्सीजमध्ये येतात इन्सेक्ट्स, बर्ड्स, स्नेल्स आणि बॅट्स. नॉन लिव्हिंग एजंट्स कोणते आहेत ज्यांच्याद्वारे पॉलिनेशन होतं? क्रॉस पॉलिनेशन, विंड आणि वॉटर. बायोटिक एजंट्स म्हणजे लिव्हिंग एजंट्स कोणते आहेत ज्याच्याद्वारे
पोलन ग्रेन्सची ट्रान्सफर होते फ्रॉम एन्थर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर. ते आहेत इन्सेक्ट्स, बर्ड्स, स्नेल्स आणि बॅट्स. वन बाय वन आपण स्टार्ट करू. नंबर 1 आपण घेऊ बायोटिक एजंट्सला आपण स्टार्ट करणार आहोत. बायोटिक एजन्सीज त्यामध्ये आपण पहिला टाईप घेऊ ते म्हणजे विंड. हेडिंग थोडं मोठं देते आणि वरती देते, ते दिसत नाही आहे बरोबर. एजन्सीज आपण म्हणू पॉलिनेटिंग एजन्सीज किंवा पॉलिनेशन एजन्सीज. नंबर 1 आहे विंड. If pollination takes place by wind, it is called as anemophily. Anemophily मध्ये काय होतं की pollination takes place by wind current. विंड करंट म्हणजे वाऱ्याची झुळूक. वाऱ्याच्या झुळुकीने जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड ॲज ॲनेमोफिली. इफ पॉलिनेशन टेक्स प्लेस बाय विंड और विंड करंट, इट इज कॉल्ड ॲज ॲनेमोफिली. ॲनेमोफिली कोणत्या कोणत्या प्लांटमध्ये होतं याचे एक्झाम्पल्स आपण घेऊ. एक्झाम्पल्स आहे याचे व्हीट, राइस, कॉर्न, री, ओट्स आणि बार्ली. इतके जे प्लांट्स आहे व्हीट, राइस, कॉर्न, री, ओट्स अँड बार्ली, हे सगळे जे प्लांट्स आहे या सगळ्या प्लांट्समध्ये ॲनिमोफिली म्हणजे जे पॉलिनेशन आहे ते विंड्सच्या द्वारे होतं. नेक्स्ट टॉपिक आहे आपला ॲडॉप्टेशन्स फॉर ॲनिमोफिली. ॲडॉप्टेशन्स फॉर ॲनिमोफिलीसाठी मला हे मोडावं लागेल. तुम्ही लिहून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट टॉपिक